नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिषदेचं परिपत्रक आलेलं आहे। जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। कालच्या तारखेला म्हणजे 25/4/2025 रोजी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। आपण पाहू शकतात महाराष्ट्र राज्य परिषदेचं हे नोटिफिकेशन आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितले आपल्याला कळते, इथे लगेच दिसेल। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या विभागांच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजे सरकारची शाळा असेल, एखादी खाजगी संस्था असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, अशा कुठल्याही शाळेवरती एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या व्यक्तीला शिक्षक म्हणून जर जॉईन करायचं असेल तर अशा व्यक्तींना ही परीक्षा द्यावी लागते। जसं की टीईटी आपण पाठीमागे पाहिलं होतं, टेट, ज्याच्यामध्ये टीचर इलिजिबिलिटी टेस्ट अशी असते, ती जी 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना ती द्यावी लागते आणि ती पात्र होणं अनिवार्य आहे। तसंच ही एक परीक्षा आहे ज्या माध्यमातून शासन तुम्हाला जागा देतं पवित्र पोर्टलद्वारे, आणि तिथे मात्र तुम्ही जाऊन आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते दाखवून जशा जागा असतील, जसे कास्टनुसार जागा तुम्हाला मिळतील त्यानुसार तुम्ही तिथे शिक्षक होऊ शकतात, असं यांचं यामधून म्हणणं आहे। मग त्यासाठी असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 याच्या अगोदर 2 वेळा झाली, ही 3री वेळा असणारी परीक्षा आहे। मग हा जो काही पेपर आहे, या पेपरची तारीख, फॉर्म भरणे आणि कधीपासून पेपर सुरू होणार आहे हे सर्व त्यांनी कालच्या तारखेमध्ये येणाऱ्या परिपत्रकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ही जी काही परीक्षा आहे, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे। म्हणजे हा पेपरच मुळात कसा होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार। मग ऑनलाईन जर पद्धतीने होणार असेल तर याचे जे काही अर्ज आहेत, हे अर्ज सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच पद्धतीने भरायचे आहेत, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, चला पुढचं बघू। इथे आता त्यांनी काही रकाने दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला एक एक गोष्ट समजून घ्यायची आहे। आता त्यांनी सांगितले की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक, म्हणजे आता जे काही ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवरती जाऊन सादर करायचा आहे, इथे दिसते तुम्हाला ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। याचा अर्थ IBPS म्हटल्यामुळं हा जो काही ऑनलाईन पद्धतीचा पेपर आहे, हा पेपर कोण घेणार आहे तर IBPS नावाची जी काही संस्था आहे, या संस्थेमार्फत हा ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे, हे विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे। किंवा ऑनलाईन पद्धतीनं या संस्थेकडून तो पेपर घेण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट काय म्हटलीत बघा, ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी। आता ऑनलाईन अर्ज जे काही भरायचे आहेत, हे ऑनलाईन अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत, म्हणजे आजपासूनच 26/4/2025 आजपासून हे अर्ज सादर होणार आहेत आणि हे अर्ज होणार आहेत 10/5/2025 पर्यंत, म्हणजेच 10 मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 26 एप्रिल ते 10 मे पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्यात येतील किंवा अर्ज सादर करायचे आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क, म्हणजे तुम्हाला जे काही परीक्षेचं फीस भरायचं आहे ते सुद्धा 10 तारखेपर्यंतच परीक्षा फीस भरायची आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, प्रवेश पत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी। आता प्रवेश पत्र जे आहे, म्हणजे समजा पेपरचं हॉल तिकीट जे आहे, ते हॉल तिकीट कधी येणार, आता समजा परीक्षेचा जो काही कालावधी आहे तुमचा स्वतःचा, त्या परीक्षेच्या कालावधीच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट मिळेल। म्हणजे सोमवारी पेपर असेल तर त्याच्या अगोदरच्या सोमवारी तुम्हाला त्याचं हॉल तिकीट मिळेल। आणि हे जे काही पेपर्स असतील, या पेपरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे काही डेट आहेत हे वेगवेगळे येणार आहेत, हे समजून घ्या। म्हणजे त्यानुसार तुम्हाला त्यांचे हॉल तिकीट मिळतील। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक पण दिलेला आहे। ऑनलाईन पेपर्स कधीपासून चालू होणार आहेत तर लगेच मे महिन्यात, म्हणजे बरोबर 1 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे। 30 दिवसाचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा, त्यामध्ये कुठल्या प्रकाराला किती वेटेज द्यायचे हे समजून घ्या।
हा सिलेबस बघून घ्या. या सिलेबसच्या माध्यमातून कुठल्या टॉपिकनुसार तुम्हाला वेटेज द्यायचे हे लक्षात येईल. 24 मे पासून पेपरला सुरुवात होणार आहे, तर 5 जून पर्यंत पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि मग यामध्ये जर काही बदल आलाच तर दिले तुम्हाला बहुतेक उमेदवारांच्या संख्येनुसार आणि सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल. म्हणजे काही जर मागे पुढे झालेलं असेल शेड्यूलमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी जर आलेल्या असतील तर तुम्हाला त्याची तारीख बदलून दिली जाईल. तसं विद्यार्थ्यांना त्याच्या सूचना त्या संकेतस्थळावरती दिलेल्या असतील हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढं एक इथे महत्वाची सूचना पण त्यांनी दिलेली आहे बघा. 2018-19च्या वेळी टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018-19 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनुक रद्द करणे व शास्ती करणेबाबत यादी सदरात टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे 2018-19 मध्ये गैरप्रकार झाला होता आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. टीईटी प्रश्नामध्ये पेपरमध्ये तर याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आलेले असतील यांची यादी टाकलेली आहे गव्हर्नमेंटला या वेबसाईटवरती. तर ती यादी तुम्हाला चेक करून घ्यायची आणि त्या यादीमध्ये जर समजा तुमचं नाव असेल तर त्यानुसार तुम्हाला ते पेपर बसता येईल किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर आपलं जर नाव असेल तर ते तुम्हाला तिथे लिहायचे आहे किंवा नाही. म्हणजे उमेदवारानं फॉर्म भरता वेळेस तुम्हाला तिथं टाकायचं आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर इथं सांगितलंय त्यांनी की 18-19च्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंदवली. म्हणजे जे काही चुकीचे असतील विद्यार्थी नाव असेल तर भरू नका. अलग लक्षामध्ये नसेल तर तशी चुकीची माहिती पण टाकू नका असं त्यांचं म्हणणं आहे. नाहीतर ज्यावेळेस तुमचं नंतर व्हेरिफिकेशन होईल त्याच्यामध्ये जर तुम्ही आढळून आलात तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. उपलब्ध पदसंख्या म्हणजे जी काही जाहिरातीमध्ये जागा इथं दिलेल्या नसतात. आता जागा कशामुळे दिलेल्या नसतात तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक संस्थेमध्ये ज्यानुसार जागाची गरज पडेल त्यानुसार विद्यार्थ्यांना तिथे बोलवलं जाईल हे आपल्याला माहिती आहे. पवित्र पोर्टलवरती आपल्याला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आपल्याला ही माहिती आहे. माहिती वगैरे जी काही आहे बिंदू नामावलीनुसार तिथे जागा दिलेली असतात त्यानुसार तुम्हाला तिथे जाता येईल. पुढचा महत्वाचं म्हणजे परीक्षेचं जे काही माध्यम असणार हे परीक्षेचं माध्यम कसं आहे ते आपण बघून घेऊ. आपल्याला माहिती आहे परीक्षेचं माध्यम हे जे जुने विद्यार्थी आहे ह्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की परीक्षेचं माध्यम मराठी इंग्रजी उर्दू असेल. म्हणजे 3 भाषेमध्ये आपल्याला हा पेपर येतो. त्यातल्या कुठल्याही बायलॅटरल म्हणजे 2 लँग्वेज एकाखाली एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता इंग्रजी वरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मराठीचे आणि इंग्रजीचे जे काही प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजीमध्येच राहतील. अलग लक्षामध्ये बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते द्विभाषिक असतील. द्विभाषिक म्हणजे 2 भाषेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे बाकीचे जे काही प्रश्न असणार आहेत ज्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न विशेषतः हे जे प्रश्न आहेत ते 2 भाषेमध्ये असतील. समजा जर तुम्ही उर्दू निवडलेली असेल तर उर्दू आणि इंग्लिशमध्ये ते प्रश्न असतील आणि मराठी निवडले असेल तर मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील हे समजून घ्या. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणं आवश्यक आहे. म्हणजे पेपर भरतानाच तुम्हाला तसं ठेवायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना उर्दू समजतं त्यांना उर्दू आणि इंग्लिश ठेवा. इंग्लिश कंपल्सरी आहे असं त्याचा अर्थ म्हणायचं. आणि मराठी येत असेल तर मराठी ठेवा. पण तो मराठी ठेवलं तर मराठीसोबत इंग्रजी येईल आणि इंग्रजी सोबत उर्दू पण येईल. म्हणजे उर्दू ठेवलं तर इंग्रजी मराठी ठेवलं तर इंग्रजी अशा पद्धतीने तुम्हाला ती भाषा येईल पेपरमध्ये आणि ते अगोदरच निवडायचं आहे. तुम्हाला पेपरचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला ते निवडायचं आहे. पुढं प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील. आता हे काय असतं की काही वेळा आपल्याला प्रश्न समजत नाही उर्दूमध्ये किंवा मराठीमध्ये कारण हे ट्रान्सलेटेड क्वेश्चन्स असतात आणि यामुळं काय होतं की एखादा प्रश्न जर समजला नाही तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जो काही प्रश्न आहे अंतिम प्रश्न हा इंग्रजी माध्यमातला जो प्रश्न आहे याच ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामध्ये जे काही असेल त्यावरूनच तुम्हाला ते प्रश्न किंवा तो मार्क दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. शिक्षक अभियोग्यता गणित बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित आहे. म्हणजे जो काही परीक्षेचा पेपर्स असेल याच्या माध्यमापर्यंतच त्याचं काय असेल
चाचणीचं जो काही म्हणजे इंग्रजी निवडलेला असेल तर तो फक्त परीक्षेपुरतच मर्यादित असेल असं त्याचा अर्थ इथे समजायचा आहे. ठीक आहे. पुढचा अभ्यासक्रमापर्यंत येऊ आपण. आता अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला इथे दिसते बघा, अभियोग्यता याचं शेकडाप्रमाणे 60%. अभियोग्यता म्हणजे अभियोग्यतेमध्ये तुम्हाला इथे दिलेत त्यांनी सगळे घटक, आपण बघू ते काय काय आहेत. तर आणि 60% एकूण जे काही प्रश्न आहेत, एकूण गुण आहेत त्याच्यामध्ये 120 आणि एकूण प्रश्न आहेत 120. म्हणजे पेपरमध्ये अभियोग्यतेवरती तुम्हाला जवळपास टोटल 200 मार्काचा पेपर हे आपल्याला माहिती आहे, इथे दिसतंय तुम्हाला. आणि 200 मार्काच्या पेपरमध्ये पुढील प्रमाणे 2 घटक राहतील असंही त्यांनी म्हटलंय. मग त्याच्यामध्ये 120 प्रश्न असतील पहिल्यांदा 120 मार्काचे. त्यानंतर बुद्धिमत्ताचं 40% वेटेज आहे, 80 प्रश्न असतील 80 मार्काचे. एकूण जवळपास 200 प्रश्न आहेत आणि 200 मार्कासाठी ते प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. 200 गुण त्याच्यामध्ये असतील. आता अभियोग्यतामध्ये काय काय घटक आहेत ते आपण बघू. अभियोग्यतामध्ये गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, म्हणजे मराठी ग्रामर असेल, इंग्रजी ग्रामरचे काही प्रश्न असतील. आपण पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला 15-20 आसपास काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात. आणि बाकीचे सर्व प्रश्न जे काही आहेत ते गणितीय क्षमता, वेग, अचूकता म्हणजे बॉडमास असेल, त्याच्यानंतर वर्ग असेल, घन असेल, घातांक असेल, त्याच्यानंतर पाण्याची टाकी नळ असेल, काळकाम वेगवेगळे असतील, गुणोत्तर प्रमाण असेल. हा सर्व भाग आपण एक लेक्चर्स घेऊ त्याच्यावरती की ते कोणकोणते भाग आहेत गणितामधले ज्याच्याहून पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. काही प्रश्न पण आहेत, तसे प्रश्न पण पाहण्याचा प्रयत्न करू. काही निवडक प्रश्न आपण घेतलेले आहेत की अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न पण या पेपरमध्ये टेट यासाठी विचारलेले आहेत, हे आपल्याला लक्षात राहील. त्यानंतर बुद्धिमत्ता जो काही घटक आहे, या बुद्धिमत्ताच्या घटकामध्ये साधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्धता मांडणी इत्यादी उपघटक राहतील. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही सर्वसाधारण आकलन म्हणजे तुम्हाला जवळपास जर पॅसेज मार्फत अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये असतात. वर्गीकरणामध्ये समसंख्या असतील, विषम संख्या असतील, असे काही प्रश्न असतील. त्यानंतर समसंबंध ॲनॉलॉजी असेल, त्याच्यानंतर संख्यामाला असतील, तर्क आणि अनुमानवरती पण तुम्हाला काही प्रश्न आहेत. कूट प्रश्नावरती पण प्रश्न आले आहेत. कोडिंग आणि डिकोडिंगचे पण प्रश्न आहेत. लयबद्धता मांडणी पण प्रश्न आहेत. इत्यादी जे काही भाग आहेत याच्यावरून तुम्हाला साधारणतः 1-1-2-2 प्रश्न विचारले जातील. सर्व परीक्षा विज्ञान विषय ज्ञानावर होणार नाही. म्हणजे असं नाही की तुमचा इतिहासचा भाग आहे म्हणून इतिहासावरती प्रश्न असतील किंवा भूगोलाचा एखादा शिक्षक आहे भूगोलावरती प्रश्न असतील, असं होणार नाही. ही परीक्षेचं जे काही ठरवून दिलेला जो अभ्यासक्रम आहे त्यानुसारच तिथे काय असतील तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न असतील. यामुळे परीक्षेचा अभ्यासक्रमासाठी विशिष्ट तर मर्यादा असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोपा आहे का अवघड आहे का खूपच सोपे आले का खूपच अवघड आले असा स्तर त्याच्यामध्ये राहणार नाही. जे प्रश्न असतील ते त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. मुख्य म्हणजे परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासाचा आहे. म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. अशा पद्धतीनं अभ्यासक्रम तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो. अभ्यासक्रमावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊ. त्याच्यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये असणारा गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न, याचा लेवल, कोणते प्रश्न कसे आलेले आहेत, या आलेल्या 2 पेपरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेले प्रश्न आपण काही प्रश्नांची चर्चा पण तिथे करणार आहोत. ठीक आहे. आता हे बाकीचं जे काही आरक्षण वगैरे आहे, कोणाला किती जागा आहेत, या पद्धतीनं तुम्ही ते पाहून घ्या. आपल्याला महत्त्वाचे जे काही घटक आहेत हे महत्त्वाचे घटक आपण या माध्यमातून चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला महत्त्वाच्या बाबी आहेत आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांची पात्रता ही पण आहे. उमेदवारांची जी काही पात्रता आहे ही कशी असली पाहिजे इथे आपण बघू शकतो. काही कंडिशन्स असतात, जसं की उमेदवार भारतीय नागरिक असावा. आपल्याला माहिती आहे की आपण भारतात राहत असल्या कारणानं आपल्याला पेपर पण तो पण भारतीय नागरिक असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर किमान वय मर्यादा 18 वर्ष असली पाहिजे. त्याचं वय 18 वर्ष असलं पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर अर्हता म्हणजे त्याची जी काही शिक्षण जे काही आहे तर हे सुद्धा म्हणजे 5वी किंवा 1ली ते 5वी असेल तर तो TET उत्तीर्ण असला पाहिजे. नंतर त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे किंवा BEd कंप्लीट असलं पाहिजे. या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे कुठला विद्यार्थी पेपर्स देऊ शकतो हे आपल्याला त्यामध्ये समजलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा
इथं पण त्यांनी तुम्हाला दिले अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होणे अनिवार्य आहे. म्हणजे ही जी काही शिक्षक ज्याला व्हायचं आहे त्याला ही परीक्षा द्यावीच लागेल. त्याच्याशिवाय पवित्र पोर्टलद्वारे त्याला बोलवलं जाणार नाही किंवा त्याची जी काही शिक्षक म्हणून आहे ती नियुक्ती करता येणार नाही. उमेदवार त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचे अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे नवीन जर पेपर दिलेला असेल तर त्याचे गुण त्याचे विचारात घेतले जातील. जे काही जुने गुण आहेत विचारात घेतले जाणार नाही असं त्यांचं म्हणणे. जुने पेपरचे गुण त्याच्यामध्ये विचारात घेतले जाणार नाही. नवीन जे असतील तेच गुण त्याच्यामध्ये विचारात घेतले जातील असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर हे जे काही आहे तर या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्याच्या नंतर या सर्व घटक हे जे काही दिलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हा पेपर्स ऑनलाईन होणार आहे एवढं एक लक्षात राहू द्या. आणि IBPS मार्फत हा पेपर्स घेतला जाणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जे काही IBPSचे झालेले पेपर्स असतील वेगवेगळ्या माध्यमातून अशा पेपर्सची तयारी करावी. तसेच मागच्या वेळेस झालेले जे काही पेपर्स आहेत याचे काही निवडक उदाहरणं जे आहेत हे निवडक उदाहरणं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच गणित आणि बुद्धिमत्ताची जी काही सिरीज आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. हे व्हिडिओज पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच नवीन व्हिडिओ जे काही आहेत हे टाकणार आहोत. ट्रिक्स जे काही आहेत ह्या ट्रिक्स पण पाहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून छोटे छोटे व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच गणित आणि बुद्धिमत्ताचे खूप सारे प्रश्न आपल्याकडे आहेत. हे प्रश्न घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.